हा बघा आपण कोयरेल आणि वालाची भाजी बनवत आज। हा बघा कोयरेल हा रानात मिळतो, जंगलात आपल्या। हा बघा असा असतो। हा बघा हा कोयरेल आहे, रानभाजी आहे ही। आणि वाल घेतलेत आपण एवढे सोलून। त्याच्यासाठी आपण एक टोमॅटो घेतलाय, एक मोठा कांदा घेतलाय, आणि कोथिंबीर घेतले, लसणाच्या 3-4 पाकळ्या घेतल्यात। त्याच्यासाठी आपल्याला मोहरी लागेल, जिरं लागेल, हळद, लाल तिखट, हिंग आणि मीठ। चला आता आपण टोप घेतलेला आहे, टोपामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मोहरी घालून घेऊया, 1.5 चमचा। मोहरी चांगली तडाळली की मग जिरं घालून घ्यायचं, 1.5 चमचा। जिरं पण चांगलं तडाळलं की मग आपण हे 4 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत ते घालून घेऊया। हे आपण आता चांगलं हलवून घेऊया। तेलावर लसूण थोडा लाल होऊन द्यायचा, थोडंसं तडतडून द्यायचं लसूण। लगेच आपण हा कांदा घेतलेला आहे, कांदा थोडा मोठाच ठेवायचा कापताना। कांदा घालून घेऊया। ते आपण कोयरेल घेतलंय ना, ते आपल्याला बारीक कापून घ्यायचं आहे। आता हा कांदा आपल्याला चांगला तेलावर लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता आपण हा बघा कांदा लालसर असा आपला परतून झालेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 3 चमचे लाल तिखट घालूया। थोडी तिखट बनवायची भाजी, छान लागते। आता ह्याच्यामध्ये 1.5 चमचा हळद घालून घेऊया। आपला हिंग थोडासा हिंग घालायचा राहिला, थोडासा हिंग घालून घेऊया याच्यामध्ये। आता आपण हे वाल सोडून घेतलेले आहेत ना, वालाचं दिलेलं ते घालून घेऊया ह्याच्यामध्ये। आता हे वाल आपल्याला चांगले ह्या कांद्यामध्ये, सर्व साहित्यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचे वाल। आणि आपल्याला काही झाकण ठेवून त्याच्यावर गरम पाणी करायला, वाफ घ्यायला पाणी ठेवायचं आहे। आता मी ह्याला गरम होईपर्यंत वाफ घेते जरा। आपलं आता हे झाकणावरचं पाणी मस्त गरम झालेलं आहे, आणि वाल आणि हे बघा याला पण मस्त तेल सुटलेलं आहे। हे बघा वाल कांद्याला। आता आपण ह्याच्यामध्ये हा कोयरेल मी असा बारीक कापून घेतलेला आहे, हा बघा तो असा घालून घ्यायचा त्याच्यामध्ये। आणि हे सर्व आपल्याला वाल आणि कोयरेल असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। वाल आणि कोयरेल व्यवस्थित मिक्स झालं की लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचं आहे। कॅमेराकडे थोडं दुर्लक्ष करा, कारण की माझी लहान मुलगी व्हिडिओ काढते। हळवते थोडा कॅमेरा। आता आपण ह्याच्यामध्ये हे गरम पाणी घालून घेऊया। आणि आता याला चांगलं आपण 10-15 मिनटं चांगलं शिजवून घेऊया भाजीला। वाल आता असे हे बघा झालेले आहेत, शिजलेले आहेत असे। आता ह्याच्यामध्ये आपण गरम मसाला घालून घेऊया, आणि चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मीठ घातलेलं नाही आपण, आपल्याला भाजीपुरती लागेल एवढं मीठ घालून घ्यायचं। आणि चांगलं असं ढवळून मिक्स करून घ्यायचं। आपले वाल थोडे विरले पाहिजेत अजून, म्हणून मी थोडा वेळ 5 मिनटं अजून भाजी शिजवून। ही बघा आपली भाजी मस्त झाली आहे, वाल पण असे विरलेले आहेत, शिजलेले आहेत मस्त, आणि कोयरेल पण शिजलेला आहे मस्त। असा सुगंध पण छान सुटलेला आहे, आणि झालंय पण मस्त भाजी। आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया।
आपली भाजी रेडी आहे. ही बघा आपली चमचमीत अशी भाजी तयार आहे. सुगंध पण छान सुटलेला आहे. तुम्हाला जर ही भाजी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.